राम कृष्ण हरी मंडळी, राम कृष्ण हरी, तुमचे स्वागत आहे. अमावस्या आणि पौर्णिमा, एक अंधाराची रात्र, दुसरी चांदण्याची रात्र. एक जेव्हा येते आकाश काळवंट, दुसरी जेव्हा येते सारी सृष्टी उजळून निघते. या दोन्ही एकमेकींच्या विरुद्ध वाटतात ना? पण थांबा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की या दोघी एकमेकींच्या विरुद्ध नाहीत, तर त्या एकमेकींच्या सख्या बहिणी आहेत. हो मंडळी, अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यात आहे एक दिव्य नातं, एक अतूट बंध, एक असं रहस्य जे आजपर्यंत कुणी तुम्हाला सांगितलं नाही. या दोन बहिणींची कथा आहे त्यागाची, प्रेमाची आणि शक्तीची. एका बहिणीने स्वतःला अंधारात झोकून दिलं, फक्त दुसरीला प्रकाशमान करण्यासाठी. ही कथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, तुमचं मन भरून येईल आणि आयुष्यभर ही गोष्ट तुम्ही विसरणार नाही. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. एका प्राचीन राज्यात वीरेंद्र नावाचा एक राजा राहत होता. राज्य खूप संपन्न होते, पण राजाच्या स्वभावात थोडा अहंकार होता. त्याला एक मुलगा आणि 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचे नाव पौर्णिमा आणि धाकट्या मुलीचे नाव अमावस्या होते. पौर्णिमा लहानपणापासूनच शांत, नम्र आणि देवभक्त होती. ती रोज पहाटे उठून पूजा करत असे, भजन गात असे आणि घरातील सर्व कामे प्रेमाने करत असे. तिला इतरांना मदत करण्यात आनंद मिळत असे. दुसरीकडे अमावस्या अगदी उलट स्वभावाची होती. तिला सजणे, दागिने घालणे आणि स्वतःचे कौतुक ऐकणे आवडत असे. देवधर्म, पूजा किंवा इतरांना मदत करणे यात तिला अजिबात रस नव्हता. राजा अमावस्येवर खूप प्रेम करत असे, कारण ती त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत असे. पण पौर्णिमा चुकीच्या गोष्टींना विरोध करत असे, त्यामुळे राजा तिच्यावर नेहमी रागावत असे. हळूहळू राजाचा पक्षपात वाढत गेला. अमावस्येला नेहमी नवे कपडे, दागिने आणि सर्व सुखसोयी मिळत असत, तर पौर्णिमेला जुने कपडे घालावे लागत आणि घरातील जास्त काम तिच्यावर टाकले जात असे. तरीही पौर्णिमा कधी तक्रार करत नसे. ती शांतपणे सर्व सहन करत असे आणि मनोभावे देवाचे नाम घेत असे. तिच्या या स्वभावामुळे घरातील नोकर चाकर आणि तिचा भाऊ तिला खूप मानत असत. काही दिवसांनी राजाच्या मुलाचे लग्न झाले आणि घरात नववधू आली. अमावस्या तिच्याशीही तुच्छतेने वागत असे, सतत तिला बोल लावत असे. पण पौर्णिमा मात्र आपल्या वहिनीला प्रेमाने वागवत असे. ती तिची घरकामात मदत करत असे, तिला देवाच्या गोष्टी सांगत असे आणि कधीकधी तिला मंदिरातही घेऊन जात असे. त्यामुळे वहिनी आणि भाऊ दोघेही पौर्णिमेवर खूप प्रेम करू लागले. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस राणीने राजाला सांगितले की आता मुलींच्या लग्नाचा विचार करायला हवा. राजाने लगेच होकार दिला. राणी म्हणाली की पौर्णिमा साधी, देवभक्त आहे. तिला एखाद्या साध्या घरात दिले तर ती सुखाने राहील, पण अमावस्या राजघराण्यातच शोभेल, म्हणून तिचे लग्न एखाद्या श्रीमंत राजकुमाराशी करावे. राजाने राणीचे म्हणणे मान्य केले. काही दिवसांनी त्याने दोन्ही मुलींसाठी स्थळे शोधली. पौर्णिमेसाठी एका गरीब पण प्रामाणिक तरुणाची निवड केली, तर अमावस्येसाठी एका श्रीमंत राजकुमाराची. लवकरच दोघींचे लग्न मोठ्या थाटामाटात एकाच मांडवात झाले. लग्नाच्या वेळी अमावस्येला खूप दागिने, पैसे आणि महागडे कपडे देण्यात आले. तिच्यासाठी अनेक नोकरही पाठवले गेले, पण पौर्णिमेला काहीच दिले नाही. उलट राजा तिला म्हणाला, तू देवावर इतका विश्वास ठेवतेस ना, मग तुझा देवच तुला सगळं देईल. हे ऐकून उपस्थित सर्वांना वाईट वाटले, पण पौर्णिमा शांत राहिली. तिने नम्रपणे आईवडिलांना वंदन केले आणि सासरी निघून गेली. अमावस्या आपल्या नव्या राजवाड्यात पोहोचली. तिथे सर्व सुखसोयी होत्या. नोकर चाकर तिच्या प्रत्येक आज्ञेवर काम करत होते. ती ऐश्वर्यात रमून गेली, पण तिच्या स्वभावातला गर्व अजून वाढत गेला. दुसरीकडे पौर्णिमा एका छोट्याशा घरात पोहोचली. तिथे गरिबी होती. रोजच्या जेवणाचीही कधीकधी चिंता असायची, पण तिचा नवरा प्रामाणिक आणि मेहनती होता. दोघे मिळून कष्ट करत दिवस काढत होते. पौर्णिमा सर्व कामे आनंदाने करत असे आणि देवाचे नाम कधीही सोडत नव्हती.
असे करत करत अनेक वर्ष गेली. दोघींच्या संसारात मुले झाली, पण दोघींच्या आयुष्यात खूप फरक होता. अमावस्या अजूनही ऐश्वर्यात होती, पण तिच्या मनात समाधान नव्हते. तर पौर्णिमा गरिबीत होती, पण तिच्या मनात शांती आणि समाधान होते. एक दिवस अमावस्येने आपल्या घरी मोठी पूजा ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. मोठ्या थाटामाटात तयारी सुरू झाली, पण तिने जाणून बुजून आपल्या बहिणीला पौर्णिमेला आमंत्रण नाही दिले. तिला वाटले की गरीब बहीण आली तर तिचा मान कमी होईल. पौर्णिमेला जेव्हा हे समजवे, तेव्हा तिने मनात विचार केला की देवाचे काम आहे, आपण न गेलो तर चुकीचे होईल. ती आपल्या पती आणि मुलांसोबत तिथे गेली. पण तिथे गेल्यावर अमावस्येने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उलट नोकरामार्फत सांगितले की तुला बोलावले नाही तरी का आलीस, कोपऱ्यात शांत बस आणि काहीही स्पर्श करू नकोस. हे ऐकून पौर्णिमेला खूप वाईट वाटले. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण ती काही बोलली नाही. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली. पूजा संपली, सर्वांना प्रसाद देण्यात आला, पण अमावस्येने मुद्दाम तिला प्रसादही दिला नाही. हे पाहून तिचा पती आणि मुलेही दुःखी झाले. शेवटी पौर्णिमा तिथून निघाली. तिच्या मनात खूप वेदना होत्या, पण तरीही ती मनात देवाला म्हणाली, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. कदाचित ही माझी परीक्षा असेल. ती आपल्या कुटुंबासोबत शांतपणे घरी निघाली. पौर्णिमा आपल्या पती आणि मुलांसोबत शांतपणे चालत होती. तिच्या मनात खूप दुःख होतं, पण ती काही बोलत नव्हती. थोडं अंतर गेल्यावर तिची मुले विचारू लागली, आई, मावशीने काय दिलं? हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसत म्हणाली, आपण आधी माहेरी जाऊ, तिथे सगळं मिळेल. असं म्हणत ती अर्ध्या रस्त्यातून माहेरी जाणाऱ्या वाटेने वळली. चालता चालता थोड्या वेळाने तिला रस्त्याच्या कडेला एक जुने तुळशीचे वृंदावन दिसले. तुळस कोमेजलेली होती आणि आजूबाजूला कचरा साचलेला होता. तिथेच एक म्हातारी बाई बसलेली होती. ती बाई म्हणाली, बाळा, जरा मदत करशील का? ही तुळस वाळत चालली आहे. माझ्याने आता काही होत नाही. पौर्णिमा लगेच म्हणाली, आजी, तुम्ही काळजी करू नका. तिने तिथला सगळा कचरा काढून टाकला, वृंदावन स्वच्छ केले आणि तुळशीला पाणी घातले. आजूबाजूचा परिसरही नीट केला. म्हातारीबाई आनंदाने म्हणाली, बाळा, परत येताना मला भेटायला विसरू नकोस. पौर्णिमाने मान हलवली आणि पुढे निघाली. थोडं पुढे गेल्यावर तिला एक जुने शिवमंदिर दिसले. मंदिर खूपच अस्वच्छ झाले होते. दाराजवळ एक वृद्ध बाबा बसलेले होते. त्यांनी पौर्णिमेला हाक मारली, पोरी, जरा मदत करशील का? हे मंदिर स्वच्छ करायचं आहे आणि मला पाणी देखील आणून दे. पौर्णिमा म्हणाली, हो बाबा. तिनं लगेच झाडू घेतला, मंदिर स्वच्छ केले. नंतर विहिरीतून पाणी आणले आणि त्या बाबांना आंघोळ घातली. मग तिने देवाला अभिषेक करून मनापासून पूजा केली. बाबा समाधानी होऊन म्हणाले, तुझं मन खूप निर्मळ आहे. परत येताना मला भेटायला विसरू नकोस. पौर्णिमा नम्रपणे हो म्हणाली आणि पुढे निघाली. सूर्य मावळत होता. पुढे एका झाडाखाली एक स्त्री बसलेली दिसली. तिच्या आजूबाजूला झाडावरून पडलेली फळं विखुरलेली होती. ती स्त्री म्हणाली, बाळा, ही फळं गोळा करून देशील का? माझ्याने उठता येत नाही. पौर्णिमाने लगेच सर्व फळं गोळा केली, जागा स्वच्छ केली आणि त्या स्त्रीला मदत केली. ती स्त्री हसून म्हणाली, तू खूप चांगली आहेस. परत येताना मला भेटायला विसरू नकोस. पौर्णिमा पुढे निघाली. थोड्याच वेळात ती नदीकिनारी पोहोचली. नदी खूप घाणेरडी झाली होती. कचरा पाण्यात तरंगत होता. तिथे एक शांतपणे बसलेली वृद्ध स्त्री दिसली. ती म्हणाली, लोक येतात, घाण टाकतात, पण कुणीही ही नदी स्वच्छ करत नाही. पौर्णिमा म्हणाली, मी करते स्वच्छ. तिने बराच वेळ मेहनत करून नदी किनारा साफ केला, पाण्यातला कचरा बाहेर काढला. हळूहळू नदी स्वच्छ दिसू लागली. वृद्ध स्त्री तिच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे. अचानक तिथे एक सुंदर नाव आली. त्या बाईनं सांगितले, ही नाव तुला पलीकडे घेऊन जाई. पौर्णिमा आश्चर्यचकित झाली, पण शांतपणे नावेत बसली. काही वेळातच ती नदीच्या पलीकडे पोहोचली. माहेरी पोहोचल्यावर तिचा भाऊ आणि वहिनी तिला पाहून खूप आनंदी झाले. वहिनीने तिचे प्रेमाने स्वागत केले. ताई, तू इतक्या दिवसांनी आलीस, असे म्हणत तिने तिला मिठी मारली. त्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण होते. वहिनीने छान स्वयंपाक केला. पौर्णिमानेही तिला मदत केली. ती मुलांसोबत खेळली, सर्वांसोबत गप्पा मारल्या. खूप दिवसांनी तिला मनापासून आनंद मिळाला. दुसऱ्या दिवशी ती परत जाण्यास निघाली.
वहिनीने तिच्यासाठी काही खाऊ, एक सुंदर साडी आणि थोडे दागिने दिले. पौर्णिमेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने सर्वांना नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासाला निघाली. तिच्या मनात आता एक वेगळीच शांतता होती. तिला वाटत होतं काहीतरी चांगलं घडणार आहे. तिच्या मनात समाधान आणि शांतता होती. ती ज्या ज्या ठिकाणी येताना थांबली होती त्या प्रत्येक ठिकाणी पुन्हा जाण्याचा तिने विचार केला. सर्वात आधी ती नदीकिनारी पोहोचली. तिथे कालची ती वृद्ध स्त्री पुन्हा दिसली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते. ती हसून म्हणाली, "बाळा, तू निस्वार्थपणे सेवा केलीस. मी साधी स्त्री नाही, मी या नदीची देवी आहे." हे ऐकून पौर्णिमा नम्रपणे वाकली. देवीने तिच्या हातात एक छोटासा घडा दिला आणि म्हणाली, "या घड्यात पवित्र जल आहे. हे तुझ्या घरी ने. यामुळे तुझ्या घरात कधीही अन्न वस्त्राची कमतरता भासणार नाही." पौर्णिमेने आदराने तो घडा घेतला. पुढे ती त्या झाडाजवळ आली जिथे तिने फळं गोळा केली होती. ती स्त्री आता तेजस्वी रूपात उभी होती. ती म्हणाली, "मी वनदेवी आहे. तू मला मदत केलीस म्हणून तुला हे आशीर्वाद देते." तिने पौर्णिमेला एक छोटासा डबा दिला. "हा डबा जेव्हा उघडशील तेव्हा तुझ्या घरात नेहमी फळं आणि अन्नाची भरभराट राहील." पौर्णिमेने आदराने तो आशीर्वाद स्वीकारला आणि घरी निघाली. घरी पोहोचल्यावर तिनं सगळ्या गोष्टी आपल्या पतीला सांगितल्या. त्यांनी मिळून त्या वस्तूंचा योग्य वापर सुरू केला. हळूहळू त्यांच्या घरात सुखसमृद्धी वाढू लागली. अन्न, वस्त्र, पैसा कशाचीच कमी राहिली नाही. पण तरीही पौर्णिमा आणि तिचा पती नम्र राहिले आणि नेहमी गरजूंना मदत करत राहिले. काही दिवसांनी ही बातमी अमावस्येपर्यंत पोहोचली. तिला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. ती विचार करू लागली, पौर्णिमा तर गरीब होती, मग तिच्याकडे एवढं सगळं कसं आलं? तिने ठरवले की आपणही तसंच करायचं. ती त्याच मार्गाने निघाली. पण तिच्या मनात सेवा नव्हती, फक्त लोभ होता. तुळशीच्या वृंदावनाजवळ ती आली, पण तिने स्वच्छता करण्याऐवजी तिथेच बसून विश्रांती घेतली. पुढे मंदिरात गेल्यावर बाबांनी मदत मागितली, पण तिने दुर्लक्ष केले. झाडाजवळच्या स्त्रीला आणि नदी किनाऱ्यावरील बाईलाही तिने मदत केली नाही. तरीही ती पुढे गेली आणि माहेरी पोहोचली. तिथे तिला नेहमीप्रमाणे आदर मिळाला. पण परतीच्या वेळी तिला कुठेही कोणताही आशीर्वाद मिळाला नाही. घरी परतल्यावर तिचं मन अस्वस्थ झालं. तिच्या ऐश्वर्यात हळूहळू घट होऊ लागली. घरात कलह वाढला, पैसा कमी होऊ लागला. तेव्हा तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती पौर्णिमेकडे आली आणि तिची माफी मागितली. पौर्णिमेने तिला माफ केले आणि सांगितले, खरा आनंद आणि समृद्धी निस्वार्थ सेवेत आणि चांगल्या कर्मात असते. अमावस्येने ते मनापासून मान्य केले आणि हळूहळू तीही बदलू लागली. अशा प्रकारे दोन्ही बहिणींना आयुष्याचा खरा अर्थ समजला. अहंकाराने नव्हे तर नम्रतेने आणि सेवाभावानेच खरे सुख मिळते. अमावस्या पौर्णिमेकडे माफी मागून परत गेली, पण तिच्या मनात आता खरोखर बदल होऊ लागला होता. पूर्वीसारखी गर्विष्ठ आणि स्वार्थी राहण्याऐवजी ती हळूहळू नम्र आणि विचारशील बनत होती. सुरुवातीला तिला खूप कठीण वाटत होते, कारण आयुष्यभर तिने फक्त स्वतःचाच विचार केला होता. पण पौर्णिमेचे शब्द तिच्या मनात सतत घुमत होते. खरा आनंद सेवेत आहे. एक दिवस तिने आपल्या राजवाड्यातील नोकरांना प्रेमाने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही गरीब कुटुंबांना अन्न आणि कपडे दिले. सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटले, कारण हीच ती अमावस्या होती जी पूर्वी कोणाशीही नीट बोलत नव्हती. हळूहळू तिच्या या बदलामुळे वातावरण बदलू लागले. घरातला कलह कमी झाला. तिचा पतीही तिच्या या नव्या स्वभावामुळे आनंदी झाला. काही दिवसांनी अमावस्येने ठरवले की ज्या ठिकाणी पौर्णिमेला आशीर्वाद मिळाले होते तिथे पुन्हा जाऊन खऱ्या मनाने सेवा करायची. ती पुन्हा त्याच मार्गाने निघाली. सर्वप्रथम ती तुळशीच्या वृंदावनाजवळ पोहोचली. ह्यावेळी तिने मनापासून त्या जागेची स्वच्छता केली. तुळशीला पाणी घातले आणि नम्रपणे प्रार्थना केली. तिच्या मनात आता कोणताही लोभ नव्हता. पुढे ती शिवमंदिरात गेली. मंदिर पुन्हा थोडे अस्वच्छ झाले होते. तिने स्वतः झाडू घेतला, मंदिर स्वच्छ केले आणि शांतपणे बसून देवाची प्रार्थना केली. झाडाजवळ पोहोचल्यावर तिने फळं गोळा करून नीट ठेवली. नदीकिनारी जाऊन तिने पुन्हा कचरा साफ केला.
यावेळी तिच्या मनात एक वेगळीच शांती होती. तिला कोणत्याही आशीर्वादाची अपेक्षा नव्हती, फक्त सेवा करण्याचा आनंद होता. संध्याकाळ झाली तेव्हा ती शांतपणे बसली. अचानक तिच्यासमोर प्रकाश पसरला. तुळशीजवळ माता लक्ष्मी प्रकट झाल्या. मंदिरात भगवान शिवाचे दर्शन झाले. झाडाजवळ वनदेवी आणि नदीकिनारी नदीदेवीही प्रकट झाल्या. सर्वांनी एकत्रितपणे सांगितले, आता तू खऱ्या अर्थाने बदलली आहेस. तुझ्या मनातला अहंकार नाहीसा झाला आहे. अमावस्येच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मला आता काहीच नको, फक्त माझं मन असंच चांगलं राहू दे. देवतांनी हसून आशीर्वाद दिला, तुझ्या घरात आता शांती, समाधान आणि प्रेम कायम राहील. तिला कोणतेही बागिने किंवा संपत्ती दिली नाही, पण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना तिला मिळाला, मनःशांती. अमावस्या परत घरी आली. आता तिच्या घरात खूप मोठे वैभव नव्हते, पण आनंद होता, समाधान होते, प्रेम होते. काही दिवसांनी पौर्णिमा आणि अमावस्या दोघी पुन्हा भेटल्या. यावेळी त्यांच्यात कोणताही भेद नव्हता. दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते. त्या दिवसापासून दोघी बहिणी एकमेकींना मदत करू लागल्या, गरजूंना मदत करू लागल्या आणि त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश पसरला. लोक आजही सांगतात, पौर्णिमा म्हणजे प्रकाश, शांतता आणि भक्तीचे प्रतीक, आणि अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. काही काळानंतर त्या राज्यात एक मोठा सण येऊ लागला, चैत्र महिन्यातील विशेष दिवस. लोक म्हणू लागले की या दिवशी जर मनापासून पूजा केली, दान केले आणि नम्रतेने वागले तर घरात सुखसमृद्धी कायम राहते. पौर्णिमा आणि अमावस्या दोघींनी मिळून हा सण साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी एकत्र मंदिर सजवले, गावातील लोकांना बोलावले आणि सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था केली. यावेळी अमावस्या स्वतः सर्वांना नम्रपणे बोलवत होती, त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेत होती. लोकांना तिचा हा बदल पाहून खूप आनंद झाला. अनेकांनी पौर्णिमेचे कौतुक केले की तिच्यामुळेच अमावस्या इतकी बदलली. त्या दिवशी दोघी बहिणी तुळशीसमोर बसल्या आणि मनापासून प्रार्थना केली. त्यांनी एक संकल्प केला, आम्ही आयुष्यभर इतरांना मदत करू, अहंकार टाळू आणि देवावर विश्वास ठेवू. हळूहळू हा सण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला. लोक त्या दिवशी उपवास करू लागले, तुळशीची पूजा करू लागले आणि गरिबांना अन्नदान करू लागले. या परंपरेला पौर्णिमा अमावस्या व्रत असे नाव पडले. असं म्हणतात की या व्रतामुळे घरातील दुःख कमी होते, वाद शांत होतात आणि घरात प्रेम वाढते. राजालाही आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने दोन्ही मुलींना राजवाड्यात बोलावले. तो म्हणाला, मी पौर्णिमेवर अन्याय केला, पण आज मला समजलं की खरे मोठेपण संपत्तीत नसून स्वभावात असतं. पौर्णिमेने नम्रपणे त्यांना माफ केले. अमावस्याही आपल्या वडिलांना म्हणाली, तुमच्या शिकवणीतूनच मला आयुष्याचा खरा अर्थ समजला. त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले. राजवाड्यात आता केवळ वैभव नव्हते, तर प्रेम, शांतता आणि आनंदही होता. आणि अशी ही कथा आपल्याला शिकवते, अहंकार आणि स्वार्थ माणसाला अंधारात नेतात, तर नम्रता, भक्ती आणि सेवा माणसाच्या आयुष्यात प्रकाश आणतात. म्हणूनच प्रत्येक अमावस्येनंतर पौर्णिमा येते. अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो.